चला, मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या चौथ्या दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. चला, सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस एकदम मस्त आहे हा. 5 दिवसांचा वेबिनार, आज चौथा दिवस आहे आणि बघता बघता उद्या शेवटचाही होऊन जाईल हं. तर आजचा दिवस खूप खास आहे. प्रत्येक दिवसच खास आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे. थोडासा फन वे मध्ये घ्यायचा आहे. तुम्ही खूप सरप्राईज होणार आज. आज कळणार आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर. घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यातली एनर्जी तुम्ही आज स्वतः उठून चेक करणारच, प्रॅक्टिकल करणार आहे. ओके, तर खूप सुंदर आहे. आज काही सिम्बॉल्स पण देणार आहे हातावर काढण्यासाठी, प्रेमासाठी, आरोग्यासाठी, पैशासाठी, बरंच काही. ओके, आज मजा येईल थोडीशी. सकाळच्या बॅचला खूप एन्जॉय केलं लोकांनी, तुम्हाला पण खूप जास्त आज मजा करायला भेटणार आहे. ओके, तर आज व्हिडिओ ऑन पाहिजे, नाही तर मला कळणार नाही तुम्ही प्रॅक्टिकल कसं करत आहे. हा, चला परत एकदा सांगतो. बेंडूला अगोदर आपण डाउजिंग बनवायला शिकणार आहे. ओके, आज काही टेन्शन नाहीये, जास्त स्पिरिच्युअल नाही शिकवणार. तर अंगठ्यामध्ये दोरी घालायची आणि तुमचं डाउजर रेडी. हा, कुठली अंगठी घ्या, गळ्यातलं लॉकेट घ्या, काहीही घ्या, फक्त असं लटकणारी वस्तू पाहिजे. आता मला बघू द्या, सगळ्यांनी दाखवा. चला, ओके, ठीक आहे. आशा मॅम ओके, शोभा मॅम ठीक आहे. ओके सर, शिवशंकर सर ओके, रुद्राक्ष आहे का, विश्वजित गाडे नावाने जॉईन आहे. ओके, चालेल चालेल. ओके, वीणा मॅम आहे. चलो, खाली अक्षदा मॅम आहे. ओके, चला, सगळ्यांचे मस्त आता हाताने हालताय, नंतर बघा त्याचं त्याचं कसं हालेलं. आता ज्याही लोकांचे व्हिडिओ बंद आहे, मी सिरियसली सांगतो, सकाळी खरंच मजा आली होती. तर तुम्हाला खूप सरप्राइझिंग होईल. प्लीज, हे नॉलेज आहे ना तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे हं, आयुष्यभर. खूप सुंदर आहे. कोणी शिकवत नाही असं सगळं. हा पेंडुलम डाउजिंग पेडमध्येच शिकवतात, कोणी फ्रीमध्ये नाही शिकवत. पण मला आवडतं शिकवायला, लोक खूप छान एन्जॉय करतात. तर जोपर्यंत आता आपण ज्यांनी आणलं नाही आहे, अंगठी सगळ्यांकडे असते, नसेल तर कुणाला मागा घरातल्या व्यक्तीला, आणि दोरा सगळ्यांच्या घरात असतो. ज्या लोकांना माहिती नव्हतं किंवा आज जॉईन झाले आहे त्यांनी 5 मिनिटं देतो, तुम्ही अंगठी आणि दोरा अरेंज करा, मग आपण शिकवायला सुरुवात करू. तोपर्यंत आज आपल्याकडे बराच वेळ आहे. तर आता मी फक्त तुम्हाला थोडंसं, जोपर्यंत हे लोक रेडी होत नाही, 5 मिनिटात फक्त याच्या पुढे काय असतं रेकीमध्ये, थोडंसं तुम्हाला नवीन आहे, तुम्हाला माहिती नाही, तरी पण मी तुम्हाला थोडंसं एक इंट्रोडक्शन देतो. ओके, तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही सिम्बॉल नाही शिकवलाय लेवल 1 मध्ये. आता काही जिबू सिम्बॉल आहे, पण ते रेकीचे सिम्बॉल नाही आहेत. ओके, हे काही रेकीचे सिम्बॉल पुढच्या लेवलला शिकवले जातात. वेगवेगळे सिम्बॉल, 4च सिम्बॉल आहे रेकीमध्ये, जास्त अवघड नाही आहे. अजून रेकी बरोबरच, म्हणजे आपला क्लास जो आहे तो, आपला जो क्लास आहे तो, याच्या पुढची लेवल जी आहे ती मंगळवारपासून सुरू होत आहे. तर त्याच्यात काय काय असतं फक्त सांगत आहे. ओके, जनरल इन्फॉर्मेशन रेकीमध्ये पुढे काय असतं. तर जसं मी सांगितलं, रेकीचे काही लेवल असतात, तर लेवल 2 लेवल 3 आपण एकत्र शिकवत असतो, मास्टर लेवल. तर रेकी बरोबरच रेकीचे सगळे सिम्बॉल शिकवणार आहे, पण त्याच्याबरोबर तुम्हाला करुणा रेकी ही शिकवली जाते. म्हणजे बरंच काही असतं. जसं मी लेवल 1 मध्ये खूप काही वेगवेगळे विषय शिकवतो, त्या मास्टर हिलर प्रोग्राम असतो तो, मास्टर हिलर तुम्ही बनतात, त्याच्यामध्ये काय काय असतं आपण बघणार आहे. रेकी तर शिकतातच, पण ही करुणा रेकी, ही भारतीय रेकी आहे, इंडियन रेकी. याचे पॉवरफुल सिम्बॉल शिकवले जातात. इवन तेच नाही तर अंतकरण रेकी पण एक खूप छान सब्जेक्ट आहे, तोही तुम्हाला त्यात तो खूप सोपा आहे. त्यात तुम्हाला सिम्बॉल पण लक्षात ठेवायची गरज नसतात, खूप सोपं आहे. अजून काय करू शकतात पुढच्या लेवलला जर तुम्ही आले तर बघा, याला बोलतात सिम्बॉल्स, याला सतीचं ग्रेड बोलतात. सिम्बॉल हे कसं, हे रिलेशनशिपसाठी असतं. म्हणजे कसं की आता दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्तीमध्ये संबंध खराब आहेत, पती पत्नी असेल, भाऊ बहीण असेल, सासू सून असेल, काका काकी असतील, कुणी असेल, किंवा दोन कुटुंब असतील, त्यांच्यातलं जर रिलेशन खराब असेल, तर ते रिलेशन आपण रेकीद्वारे सिम्बॉल्स थ्रू कसं एकत्र करू शकतोय. एवढंच नाही तर दोन व्यक्तीमध्ये कोणी तिसरा असेल, अनवॉन्टेड पर्सन जो, पण आपल्याला, आपण त्याला सेपरेट सुद्धा करू शकतो. पण रेकी कुठलाही ब्लॅक मॅजिक नाही, जादूटोना नाही, तर ऍज अ पॉझिटिव्ह, याच्याने पॉझिटिव्ह व्ह्यू मधून पण सकारात्मकतेने त्या व्यक्तीला त्याच्या भल्यासाठी आपण, दोन कुटुंबाच्या मध्ये कोणी असेल, व्यक्तीमध्ये असेल, तर आपण त्याला त्याच्यातून दूर करू शकतो. तर
पुढच्या लेवलला बरंच काही आहे, थोडं थोडं 2-3 मिनिट लागतील, जोपर्यंत लोक रेडी होत नाही. तुम्हाला विश बॉक्स बनवायचं शिकवलं जातं. आता विश बॉक्स काय असतो? अमेझॉनवर तुम्हाला भेटून जाईल, पण तुम्ही याला वापरू शकत नाही. याला फक्त रेकी हिलर्सच वापरू शकतात. ह्या मग विश बॉक्स कसा बनवायचा, याला चार्ज कसं करायचं, याच्यात ॲफर्मेशन्स कशा लिहायच्या, त्याची वेगवेगळी प्रोसेस असते. तर असा एक विश बॉक्स असतो. तर तुम्हाला कसं बनवायचं शिकवलं जातं. याची गरज नसेल तर तुम्ही, म्हणजे हे फक्त दाखवायला आहे. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही एखादा साधा डब्बा असेल, त्याच्यातही तुम्ही तुमचं विश बॉक्स बनवायचा. तुमच्या बरोबर घरातील इतर सदस्यांसाठीही तुम्ही विश लिहू शकतात आणि याचे खूप चमत्कारिक रिझल्ट असतात. तुम्हाला थोडंसं मॅजिक चेक वगैरे, लॉ ऑफ अट्रॅक्शनच आहे, ते पण तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये, जसं मी याच्यात एक्स्ट्रा काही ना काही देत असतो, त्याच्यामध्ये पण बरंच काही तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन कव्हर होऊन जातं. ओके. तर हे आहे. परत कपूर दिया, याला वंडर लॅम्प बोलतात. हा वंडर लॅम्प कशासाठी असतो? तुमच्या जीवनातील काही कामं आहेत, खूप वर्षापासून काही कामं होत नाहीये, तर त्याच्यातले ब्लॉकेजेस, तर हा वंडर लॅम्प त्यातले ब्लॉकेजेस ग्रहण करतो. याला सिम्बॉलने कसं चार्ज करायचं, कसं ॲफर्मेशन द्यायचं, डिटेलमध्ये शिकवलं जातं. सायकिक अटॅक काय असतो? जसं आपण काल ओरामध्ये शिकलो की काही ना काही आपल्यामध्ये निगेटिव्हिटी असते. पण सायकिक अटॅक म्हणजे कुणी कुणावर काही केलं असेल, काही ब्लॅक मॅजिक केलं असेल, किंवा खूप जास्त प्रमाणात त्याच्यावर कोणी बाहेरचं काही केलं असेल, तर तुम्ही रेकीद्वारे कुणाचा सायकिक अटॅक देखील काढू शकता. इवन फक्त व्यक्ती नाही, तर कधी कधी असं होतं आपल्या घरावरही कोणी काही केलेलं असतं, म्हणजे कोणी काही बॅड इंटेन्शन असेल किंवा काही केलं असेल, तर बघा, घरातील लोक कधी कधी काय होतं, अचानक आजारी पडायला लागतात. सगळीच लोक घरात अचानक, समृद्धीने भरलेलं घर अचानक सगळ्यांकडे पैशाच्या समस्या लागतात. तर वस्तू असेल, घर असेल, तुम्ही करू शकता. सगळ्यात सुंदर आहे पुढच्या लेवलला, याच्यामध्ये असतं डिस्टन्स सिलिंग. आता डिस्टन्स सिलिंग काय असतं माहितीये का? तुम्ही फक्त एका इमेजच्या साह्याने कुणाची हिलिंग करू शकतात. अशी इमेज असते, किंवा त्या व्यक्तीचा ऍक्च्युअल फोटो, किंवा तुम्ही एक पिलो घेऊन देखील कुणाचीही डिस्टन्स हिलिंग करू शकतात. तर खूप छान असतं ते. तुमची हिलिंग, जसं लेवल 1 मध्ये व्यक्ती समोर पाहिजे, पण लेवल 2 मध्ये तुमचे उपचार खूप सोपे होतात आणि समोरच्याला त्या एनर्जी जाणवतात देखील. अजून त्याच्यामध्ये त्याच कोर्समध्ये आहे, जसं मी बरंच काही कलेक्टिव्हली शिकवत असतो, साऊंड थेरपी. साऊंड थेरपी देखील त्याच्यामध्ये शिकवली जाते. प्लस तुम्हाला एक पॉवरफुल कर्मा मेडिटेशन दिलं जातं. आता हे जे मेडिटेशन असतं, ते रेकीच्या सिम्बॉलनेच करायचं असतं, विदाऊट सिम्बॉल ते केल्या जात नाही. तर ते कशासाठी आहे बघा, हे जर जेव्हा तुम्ही करता, तर तुम्ही बनतात एक पॉवर मॅग्नेट बनतात. म्हणजे तुमची 7ही चक्र छान बॅलन्स होतात, ओरा बॅलन्स होतो, आणि तुम्ही जिथे जाल तिथे पॉझिटिव्हिटी पसरते आणि तुम्ही पॉझिटिव्ह लोक अट्रॅक्ट करतात. तुम्ही मनी मॅग्नेट बनतात. पैसा जीवनात सहज योग्य पद्धतीने यायला लागतो. नवीन लोक, नवीन संधी आकर्षित करतात. ओके, खूप सुंदर आहे ते. स्टुडंट्स लोकांना खूप छान छान अनुभव आहेत. ओके. तर हिलिंग मॅग्नेट, तुम्ही शक्तिशाली उपचाराचे केंद्र बनतात. तुमच्यातील लोकांना बरे करण्याची क्षमता खूप पटीने वाढून जाते. लव्ह मॅग्नेट बनतात, म्हणजे तुम्ही सगळ्या ऑटोमॅटिक, तुम्ही रेकीत आले ना, रेकी खूप छान आहे, तुमचे ऑटोमॅटिक घरातल्या सगळ्यांबरोबर संबंध खूप छान होतात. इवन तुम्ही कोणी घरातली अशी व्यक्ती असेल, त्याचं कुणाशी पटत नसेल, त्याच्यावरही हिलिंग करू शकतात. सायकिक मॅग्नेट बनतात, ते 7 पॉवर मेडिटेशन असतं ते. अजून सायकिक मॅग्नेट बनतात, तुमची इंट्युटिव्ह लेवल खूप छान काम करते. ओके, ज्याला आपण एक्स्ट्रा सेन्सरी प्रिसिप्शन बोलतो, ESP पॉवर्स. आणि आध्यात्मिक लेवलवर तुमची खूप छान प्रगती होते. ओके, तुम्ही परमेश्वराशी अधिक चांगले कनेक्ट होतात. एवढंच नाही, तर पुढच्या लेवलला बघा, क्रिस्टल थेरपी, हे देखील तुम्हाला शिकवलं जातं, बेसिक प्लस ऍडव्हान्स. हे बेसिक आहे, मग त्यात शिकवलं जातं कुठले ब्रेसलेट कशासाठी घालायचे, कुठल्या प्रॉब्लेमला कुठलं ब्रेसलेट वापरायचं, घरात काही एनर्जी खराब आहे, आता तुम्ही थोड्या वेळाने शिकणार आहे, मग कुठली ट्री वापरायची, कशा पेन्सिल्स वापरायच्या. बेसिकमध्ये बेसिक प्लस ऍडव्हान्स देखील त्यातच शिकवलं जातं, त्याच कोर्समध्ये. मग याच्यामध्ये थोडंसं पॉवरफुल असतं की ग्रिड्स कसे लावायचे, तुम्ही ग्रुप हिलिंग कशी करायची. हे ग्रिड्स वगैरे वापरले तर तुम्हाला मेहनत कमी लागते आणि उपचार खूप फास्ट होतात. ओके, हे सगळ्यात छान आहे. मास्टर लेवलमध्ये मी शिकवतो, मला हे खूप आवडतं. हे आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर आपल्या शरीरावर सध्याचं खूप ट्रेंडिंग आहे, काही आपल्या शरीरावर टॅपिंग पॉइंट्स असतात,
आपले सिग्नल शरीरांना देतात, तर टॅपिंग करून ॲफर्मेशन देऊन तुम्ही कुणाच्याही भावनिक लेवलवर समस्या सोडवू शकतात. त्याला म्हणून त्याचं नाव आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर हे देखील त्याच्यात तुम्हाला शिकवलं जातं. ओके, तर एवढं सगळं आहे. आपण ते नंतरून जेव्हा तुम्ही याला याल पुढच्या लेवलला, तर त्याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके, 1 मिनिट थांबा. एक तुम्हाला एक समरीच सांगतो मी. उद्या बघणार आहे तर पुढच्या लेवलला आपल्याकडे करुणा रेखी शिकवली जाते, ईएफटी आहे. झिबू सिम्बॉल मी तुम्हाला आज बेसिक शिकवणार आहे, थोडेसे सांगणार आहे. झिबू सिम्बॉल टोटल 80 सिम्बॉल असतात, तर ते ऍडव्हान्स तुम्हाला पुढच्या लेवलला शिकवले जातात. ते बाकीचं आपण नंतर बघू. आद्य हे सगळं उद्या, आज नाही याचं काही सध्या कदाचित लोक आले असतील, आपण त्यांना टाइम द्यायचा होता म्हणून टाइमपास केला. ते बाकीचं नंतर बघूया. आता आलेच सगळे, मला बघू द्या आता किती लोकांची व्हिडिओ ऑन आहे. लगेच सुरुवात करूया आपण. प्लीज ज्यांचे करून बघा. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे उद्या सकाळी घरातल्या घरात करा, तुम्हाला बघायला कोणी नाहीये. पण लाईफ टाईम एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे. जे लोक इतक्या दिवस बोलले नाही, आज पटापट बोलायला लागतील. ओके, बघा कशी मजा येते आज. आज काय करायचं आहे, आपण पेंडुलम डाउजिंग शिकणार आहे. तर थोडंसं आपण काय करणार आहे, 2-3 मिनिटं थेरी शिकून घ्या. ओके, चालेल. चला चला, आता मी तुम्हाला थेरी शिकवतो. थोडीशी थेरी वाचून घ्या, कसं असतं काय असतं. नंतर आज ऍक्च्युअल आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. तुम्हीच उठून सगळ्या घरातली एनर्जी चेक करून मला सांगायची आहे. ओके, तर 2-3 मिनिटं आपण थेरी घेऊया. काही लोकांना आवडत नाही जास्त अभ्यास, सर प्रॅक्टिकल आवडतं, पण प्रॅक्टिकल पण महत्वाचं आहे. आता हे आहे आपलं डाउजर, पेंडुलम डाउजिंग. याला पेंडुलम डाउजर काहीही म्हटलं जातं. ओके, चला. आता बघा पेंडुलम म्हणजे काय, तर पेंडुलम डाउजिंग म्हणजे हे ऊर्जाशास्त्र आणि अंतर्ज्ञान, आपल्या इंट्युएशन लेवलवर आधारित एक पद्धत आहे. पेंडुलम लाकडी असू शकतं, धातूचं असू शकतं, किंवा क्रिस्टलचं असू शकतं. ओके, क्रिस्टलचं हिलिंगसाठी वापरतात, धातूचं डिसिजन मेकिंगसाठी वापरतात. तर पेंडुलम हजारो वर्षापासून प्रचलित आहे. काही नवीन नाहीये म्हणून तुम्हाला शिकवायला घेतलं. ते आपल्या संस्कृतीमध्ये, इजिप्त, चीन, भारतीय संस्कृतीमध्ये खूप पुरातन काळापासून वापरतात. कशासाठी? जमिनीतील पाणी, खनिजे वगैरे शोधण्यासाठी. आणि आजही बघा तुम्ही, हे असतं ना आपलं कोकोनट डाउजिंग करता बघा. तुमच्या शेतामध्ये काही बोर वगैरे करायचे असेल, पाणी वगैरे शोधायचं असेल, जेव्हा येतात एक व्यक्ती येतो असा कोकोनट घेऊन, आणि त्याचं कोकोनट सांगतो इथे तुम्ही करू शकता. तर तसं तुम्ही करू शकता. तर पेंडुलमच्या हे तुमच्या मनाशी आणि ऊर्जा क्षेत्र म्हणजे तुमच्या ओराशी आणि सबकॉन्शियस माइंडशी जोडलेलं असतं. तर आज तुम्हाला सबकॉन्शियस माइंडची पॉवर कळणार आहे. तर पेंडुलम क्रिस्टल, धातू, लाकूड. उत्तर मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट. आता डाउजिंग चार्ट मी तुम्हाला आज शिकवणार आहे. ओके, बेसिक नाही, तुम्हाला थोडंसं छान ऍडव्हान्स लेवलचं शिकवतं. तर डाउजिंग चार्ट मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. इवन तुम्हाला मी उद्या देऊन पण टाकेल. ओके, तर शांत आणि सकारात्मक मनस्थिती, आपण गोंधळलेले नाही पाहिजे, कूल काम माइंड पाहिजे. संतुलित ऊर्जा क्षेत्र म्हणजे आपला ओरा संतुलित पाहिजे. पेंडुलम रेखीने शुद्ध करा, स्वतःला स्थिर करा. आता मी तुम्हाला सगळं आज सांगणार आहे. ओके, थोडंसं आपण आता मी तुमचं प्रॅक्टिकलच घेतो, मला नीट ऐकून घ्या. नाही तर तुम्हाला जमणार नाही. आता काय करायचं आहे, जेही तुम्ही पेंडुलम घेतलाय लक्षात घ्या, पेंडुलम कोणीही यूज करू शकतं, याच्यासाठी रेकीची गरज नाही आहे. पण आपल्याकडे रेकी आहे, तर तुम्हाला मी ॲफर्मेशन शिकवले आहे, पाणी चार्ज करायचं शिकवलं आहे, उद्या अन्न चार्ज करायचं शिकवेल. तर लक्षात घ्या, आपल्याकडे रेकी आहे, तर आपल्या पॉवरने, आपल्या ॲफर्मेशन्सने ते आपल्याला दुसऱ्यांपेक्षा थोडे जास्त ॲक्युरेट आन्सर देतात. ओके, दुसऱ्यांपेक्षा थोडे चांगले आन्सर आपल्याला भेटतात. ओके, आता काय करायचं आहे, मी तुमची थोडीशी रेकीला आपण हे करतो ना, रेकीला कॉल कसा करायचा, रेकीची प्रेयर थोडीशी प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके, तर त्या हातातल्या पेंडुलमला आपण आता चार्ज करूया. ओके, नंतर मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर एक थोडस, ओके चला, एक अगोदर त्याच्या अगोदर परत थोडस कन्फर्म करून देतो. आता हे तुम्हाला दिसणार नाही, हे क्रिस्टलचं आहे, हिलिंगसाठी वापरतात. हे डिसिजन मेकिंग, हे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आता पेंडुलम ची हालचाल बघा 4 प्रकारची असते. एक असतं मागे पुढे, म्हणजे हो उत्तर असेल 90% केसेसमध्ये मागे पुढे, नाही उत्तर असेल तर डावीकडे उजवीकडे. एखाद्या ठिकाणची ऊर्जा चेक करायची आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह.
पॉझिटिव्ह असेल तर खूप जोरजोरात गोल गोल फिरतं, आणि उत्तर निगेटिव्ह असेल खूप जोरात अँटी क्लॉकवाईज ते खूप जोरात फिरतं. ओके, जशी एनर्जी आहे त्या प्रकारे. आता रेकीला कॉल कसा करायचा, काल पाण्यासाठी केलं, तुमची परत प्रॅक्टिस होईल. आपण डाउझरला थोडंसं चार्ज करू, मग आपण प्रॅक्टिकल घेऊ. चला माझ्या मागे बोला, प्रॅक्टिस करा. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे. माता पिता, माझे सर्व गुरु आणि ईश्वरांचे आभारी आहे, ईश्वराचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. बस हाताशे. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. एवढं सोपं आहे. आता काय करा, अंगठी दोरा जे पण आहे हातात घ्या, आणि जसं आपण पाण्याला ऍफर्मेशन दिले, बस हात क्लॉकवाईज फिरवा आणि ऍफर्मेशन द्या. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तरे देत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. अंदाजे 21 वेळेस करा. आणि पुढे काही चार्ज करणार फ्युचरमध्ये तर एनर्जी हातामध्ये फील करत जा. ओके, हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. आणि काय बोलायचं शेवटी, रेकीमध्ये कधीच असं नाही बोलायचं की, म्हणजे आपले संशयी स्वभाव असतो, तर कधीच असं नाही बोलायचं ऐसा भी होता है क्या. तर काय बोलायचं शेवटी, काही झाल्यानंतर हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तर देत आहे, आणि शेवटी हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. हा, आणि मग आता काय करायचं, तुम्हाला रेडी व्हायचं. ओके, स्वतःच्या आता तुमच्या सबकॉन्शियस माइंडची ताकद कळेल. तर मी सांगितलं 90 केसेसमध्ये, 90% केसेसमध्ये येस नो असेल तर मागे पुढे फिरतं. नाही उत्तर असेल तर डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, नोच्या याच्यात. पॉझिटिव्ह असेल असं, निगेटिव्ह असेल असं. तर मी आत हाताने फिरवत आहे, तर आपण, तुम्ही बघा आता कशी गंमत येते बघा. पुढच्या 10-20 सेकंड मध्येच गंमत सुरू होऊन जाईल. आता काय करा, हात असा ठेवा, आणि आपला हा बोट, अंगठा आणि हा बोटला असं पकडा हातावर. थोडस वरती ठेवा. हा, आता काय करायचं, त्याला तुमचं खरं नाव विचारा, आणि बघा तो कसा मुवमेंट करेल, मागे पुढे करेल बघा. हा, बघा, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे. ते आता त्याचं फिरतंय, मी नाही फिरवत आहे. हा, आता तुमचं खरं नाव सगळ्यांनी विचारायचं आहे. लेट मी चेक. आणि थर्ड आयवर फोकस करत जा, अशा गोष्टी करताना ते इंट्युएशन वर काम करतं. ओके, व्हेरी नाईस. चलो, व्हेरी नाईस. चला, काहींचं फिरत आहे, व्हेरी नाईस. चला, बऱ्याच लोकांचं फिरत आहे. आता थोडस काय करा, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, थोडस स्टॉप करा, त्याला स्टॉप करा. हा, परत हातात पकडा स्टॉप करून. आता सगळ्यांनी त्याला तुमचं खोटं नाव बोलायचं. हं, आता मी बोलत आहे, माझं नाव सागर आहे, माझं नाव सागर आहे, माझं नाव सागर. हे बघा, त्याची पोझिशन झटक्यात चेंज झाली. चला, खोटं नाव विचारा स्वतःच. चला, शोभा मॅम तुम्ही सांगा, तुमचं नाव मोनाली आहे. हा, चला, हेमा मॅम तुम्ही सांगा, तुमचं नाव दीपाली आहे. व्हेरी नाईस. प्रतिभा मॅम तर छान रिझल्ट देत आहे. ओके, राजश्री मॅम व्हेरी नाईस. ओके, श्रुती मॅम. ओके. ओके, चला, व्हेरी नाईस. हा, आता परत स्टॉप करा, परत स्टॉप करा. मी सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर आज देणार आहे, कुणाचं कसं होतं नाही होतं. ओके, परत स्टॉप करा. आता काय करायचं आहे, दोन प्रयोग करायचे आहे. लगेच जागेवरून उठायचं नाही, मी सांगितल्याशिवाय जागेवरून उठू नका. ओके, आता काय करायचं, हे डाउजर घे, असंच पकडायचं पेंडुलम, आणि देवघराच्या वरती किंवा देवघराच्या समोर पकडायचं, किंवा देवघर नसेल तर एखादं पवित्र पुस्तक असेल घरात, धर्मग्रंथ, त्याच्यावर पकडायचं, आणि बोलायचं इथली एनर्जी कशी आहे, इथली ऊर्जा कशी आहे. सकारात्मक असेल जोरजोरात गोल गोल फिरेल, अजून जाऊ नका, खूप जोरजोरात फिरेल. आणि ते झाल्यानंतर तुम्ही काय करा, लगेच तुमच्या कचऱ्याच्या डब्यावरती पकडा, त्याचं झाकण उघडून, आणि विचारा इथली एनर्जी कशी आहे. ते बघा कसं फिरतं अँटी क्लॉकवाईज वगैरे. नंतर मला सांगा. आता जा तुम्ही स्वतः चेक करून या, आणि मग आपण क्वेश्चन आन्सर. ओके, जा.
काय मेसेज आहे? रेकॉर्डिंग तर रोजच मिळते याची. ओके, सगळे चेक करून या. आता बघा किती फटाफट सगळे बोलायला लागतील हा. ओके, व्हेरी नाईस. श्रद्धा मॅम तुटून जाईल ते, जास्त पॉझिटिव्ह एनर्जी वाटतं तुमच्या घरामध्ये देवाची. हा, अनम्यूट करा, अनम्यूट करा. काही सांगायचं सांगा, अनम्यूट करा, बोला बोला. हो सर, दाखवतंय खरंच. हो ना. चला, व्हेरी नाईस. दास तुम्ही अजून बोला ना, कोण? मी कुठे बोलणार आहे. माझा आ, हा, 1 मिनिट थांबा. स्पीकर. हा, अजून कुणाला अजून जाणवलं? सर खरंच दाखवते इथे. दाखवलं. चला, हो हो. चला, सर कॉंग्रॅच्युलेशन. हो माझं पण बर खरंच दाखवलंय. माझं पण दाखवलं बर का. हे ओके. बघा अजून देवघराच्या एक इथं उभं फिरलं. हॅलो. हम्म. आज बोललं ना की पटापट बोलायला लागतील, मला माहिती आहे हा माझं. माझं पण ओके ओके, चला आता थांबा 1 मिनिट. मी ना आता ज्यांना माझं पण बोलायचं. दाखवलं. हो, मला माहिती आहे. 1 मिनिट तुम्ही थांबा, मी सगळ्यांना अनम्यूट करतो, सॉरी म्यूट करतो. हँड रेज करा. ओके, एक एक करून एक्सपिरियन्स, खरं जेन्युइन एक्सपिरियन्स सांगा. ओके, दुसऱ्यांना पण समजेल. हा, ओके. कुणाला आता, हा, श्रद्धा मॅम करा बरं, अनम्यूट करा आता तुम्ही. श्रद्धा विद्वांस मॅम करा बरं. हम्म. हा, बोला मॅडम. काय झालं तुमचं? कसं होतं? हा माझं गोल गोल फिरले. गोल गोल कुठे? अच्छा, ओके, देवाच्या इकडे. हा देवाच्या इथे हो. ओके, हा, म्हणजे मी प्रतिभा. बसूनच ओके ओके, चालेल चालेल. हा, प्रतिभा कदम मॅम, तुमचं कुठं केलं का? डस्टबिन चेक केलं का? अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा, अनम्यूटचं बटन दाबा तुम्ही. 1 मिनिट. हा, बोला मॅडम. हा सर मी दोन्ही ठिकाणी केला. दोन्ही ठिकाणी म्हणजे मंदिराच्या इथे केलं तर तिथे म्हणजे पॉझिटिव्हली दाखवलं आणि डस्टबिनच्या इथे केलं तिथे नेगेटिव्हली आपोआप फिरत होतं आणि ते पण व्हेरी. असं छान फिरत होतं म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह डिफरन्स दाखवत होतं. चला, व्हेरी. थँक्यू थँक्यू. हा, हा, बोला सपना मॅम, बोला. माझं देवाजवळ बरोबर गोल फिरत होतं, पण हम्म. डस्टबिन जवळ एकदम स्थिर झालं. ओके. चांगलं धुता वगैरे का त्याला तुम्ही नेहमी? क्लीन व्यवस्थित ठेवतात का? एकदम सांगतो. स्थिर होत. ओके, मी सांगेल कसं होतं ते, सांगतो हं तुम्हाला. हा, राजेश्री मॅम, बोला. हा, अनम्यूटचं बटन दाबा. हा. हा सर, मी जेव्हा नाव विचारलं तेव्हा हम्म, ते हम्म. बरोबर हे फिरलं, निगेटिव्हली फिरलं. आणि मी देवघर माझं वरती आहे त्यामुळे वरती नाही गेले, पण खाली गणपतीचा फोटो होता त्याच्या समोर धरलं. ते बरोबर ह्याच्यात फिरलं, क्लॉकवाईज फिरलं. आणि डस्टबिन पाशी गेले तेव्हा ते अँटी क्लॉकवाईज फिरलं. ओके, चालेल. एकदम मस्त. चला, ओके. ठीक आहे, व्हेरी नाईस. चला, छान, मॅजिशियन झाले तुम्ही, जादूगर झाले. हो हो. उद्यापासून सगळ्या फॅमिली मेंबरला मी दाखवा, बोला मी जादूगर आहे, तुला जादू बघायची का? चल तुझ्या घरामध्ये, हा. तुला दाखवते कुठे निगेटिव्ह एनर्जी आहे. ओके. तर सर, म्हणजे तुमच्याकडे खूप छान रिझल्ट येतील. ओके, मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो आता. तसं तुम्ही सगळं सांगणार आहे, खूप मजा येईल तुम्हाला. छोटे छोटे प्रयोग करायचे उद्यापासून. ओके, आता बघा, मी तुम्हाला हे सगळं का सांगत आहे. काहींची उत्तर बरोबर आले नसतील. हा, काहींची उत्तर, काहींना कन्फ्युजन असेल तर बघा, ज्यांचं काहीच झालं नाही, मागे पुढे कन्फ्युजन होतं, तुमचं ओरा क्षेत्रावर काम करायची गरज आहे. मेंटल क्लॅरिटी नसेल, आपला ओरा डाऊन असेल थोडा, तर रिझल्ट एवढे चांगले येत नाही. सेकंड, काहींना कसं होतं, काहींचं थोडंसं उलट दाखवतं, पॉझिटिव्हच्या जागी निगेटिव्ह, किंवा येस उत्तर असेल तर गोल गोल फिरतं, नो उत्तर असेल तर असं फिरतं, काहीही असू शकतं, पोझिशन काही असू शकतं. याला बोलतात कॅलिब्रेशन. तुम्हाला कधीही सुरुवात करताना कॅलिब्रेशन करायचं आहे. त्याला विचारायचं अगोदर की तुझं उत्तर हो असेल तर तुझी मुवमेंट कशी असेल, तुझी हालचाल कशी असेल. ओके. जर उत्तर नाही असेल तर तू कसं हलणार, त्याला विचारून घ्यायचं. तो सांगतो बरोबर. तो सांगतो म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड सांगतं. ती काही सजीव वस्तू नाही. ओके. जर उत्तर एखादी ऊर्जा पॉझिटिव्ह असेल तर तू कसं फिरणार, तर ते मुवमेंट देणार. ओके. हे सगळं तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी कनेक्टेड असतं. सगळे उत्तरं जसं परमेश्वराला माहिती आहे तसं तुम्हालाही माहिती असतात, कारण आपण परमेश्वराचं प्रतिरूप आहे. ओके. आता दुसरं गोष्ट,
लक्षात घ्या, मी तुम्हाला हे दोन प्रयोग करायला का सांगितले? फक्त देवघर आणि कचऱ्याचा डब्बा सांगण्याचं माझं एकच मोठं होता, ते काय मी सांगतो. ओके, आता लक्षात घ्या, हे कशासाठी सांगितलं मी. लेवल 1 आपल्या पहिल्या दिवशी काय सांगितलं, की आपल्याला प्रत्येक गोष्ट ऊर्जेच्या स्वरूपात बघायची, एनर्जीच्या स्वरूपात. जसं भक्त प्रल्हाद होते सगळीकडे देव दिसायचं. तर एनर्जी इज एव्हरीवेअर. फक्त ती सकारात्मक असू शकते, अडकलेली असू शकते, निगेटिव्ह असू शकते. तर आपल्याला ते आता तुम्ही ओळखू शकता. आता लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी तो पिक्चर बघितला, टॉयलेट एक प्रेम कथा, नाही का, अक्षय कुमारचा. त्यात कसं दाखवलंय, की ते त्याचे सासरे असतात, ते घरामध्ये टॉयलेट बांधायला परमिशन देत नाही. त्यांचंच नाही तर त्याच्या मागे काय कारण होतं, की घरामध्ये म्हणजे जुने लोक पण आपले टॉयलेट घरामध्ये अलाव नाही करत. खेडेकरचे घरापासून बाहेर असतं टॉयलेट. कशासाठी? बघा, आता निगेटिव्ह एनर्जी, आता तुमच्याकडे कसं असतं, ती एनर्जी आता तुमचा कचऱ्याच्या डब्याकडे निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला सापडली, आणि तुम्ही किचन ओट्याच्या खाली जर तो कचऱ्याचा डब्बा ठेवला, वरती तुम्ही स्वयंपाक करत आहात, तीच एनर्जी तुमच्या जेवणामध्ये जाणार नाही का? आलं लक्षात? आता एखाद्याच्या घरात अनहायजेनिक घर असेल, क्लिनिंगली नसेल, त्या घरातले लोक ऑटोमॅटिक आजारी पडणार की नाही? ओके, तर कसं असतं, तुम्ही टॉयलेटमध्ये जर गेले, खूप जोरात निघते, अँटी क्लॉकवाईज फिरेल. तर कसं असतं, बहुतेक घरामध्ये काय असतं, टॉयलेट आणि किचन समोरासमोर असतं, आणि मग काही लोक दार तसंच उघडं ठेवतात, जातात, आणि मग तीच एनर्जी तुमच्या किचन ओट्यावर तुमचे भाजी वगैरे जेही अन्न पदार्थ आहे त्याच्यामध्ये ती एनर्जी फ्लो होते, आणि मग काय होतं, घरातले लोक वारंवार आजारी पडायला लागतात, किंवा एनर्जीच तशी असते. तर मग तिथे कोण जास्त पैसे कमवतं? तिथे पैसे कमवतात वास्तुशास्त्रवाले लोक. ते तुमच्या घरात असेल रॉड घेऊन येतात, किंवा दुसरं एखादं मशीन असतं. याच्याने पण तुम्ही चेक करू शकतात. सेम पेंडुलम डाउजिंगचं प्रिन्सिपल आहे. कोकोनट डाउजिंग पण सेम सबकॉन्शियस वर चालतं. मग ते तुम्हाला सांगतात, आणि मग ते एकतर तोडफोड करा, तोडफोड आपण करत नाही, मग ते काय करतात, एखादा अशी ब्रासची पट्टी देतात एनर्जी बॅलन्स करण्यासाठी. हे ब्रासचं असतं, ते जिओपॅथिक स्ट्रेस बॅलन्स करतं. ओके, तर मी पण ठेवतो, कारण इथं वायफाय आहे, लॅपटॉप आहे, इक्विपमेंट्स आहे, तर एनर्जी आपले ते रेडिएशनने डाऊन न होण्यासाठी मी हे वापरतो. याला ओरा बुस्टर असं बोलतात. तर ते तसं करतात. तर सांगतो कशाला आहे, की लक्षात घ्या, एनर्जी एनर्जीचं थोडंसं तुम्हाला प्रोटेक्शन घेत जा. थोडीशी काळजी घेत जा नेहमी, की एनर्जी घरामध्ये कशी असते. पुढे जाऊन तुम्हाला कळेल, पुढच्या ऍडव्हान्स लेवलला, की जर खरंच घरामध्ये नेहमीच एनर्जी वाईट असते, एखाद्या रूम मध्ये एनर्जी वाईट असेल, एखादी व्यक्ती सतत आजारी आहे, त्या खोलीत आहे, त्या खोलीची एनर्जी पूर्ण निगेटिव्ह असते, तर तिथं तुम्ही क्रिस्टलचं झाड ठेवू शकतात, हातात क्रिस्टल्स घालू शकतात, वेगवेगळ्या रेमेडीज तुम्ही करू शकतात. ओके, तर खूप छान आहे. तुम्ही खूप सुंदर स्वतःच एक काय करायचं प्रयोग मी तुम्हाला सांगतो, छोटे छोटे प्रयोग काय करायचे लेडीज लोकांसाठी छान आहे. ते ना सबकॉन्शियस माइंडला सगळे उत्तर माहिती असतात. आता तुम्ही कुठे बाहेर जाताना तुमच्या हस्बंडला काय बोलतात, तुम्ही सांगा ना मी कुठली साडी घालून, आणि माणसांना अजिबात इंटरेस्ट नसतो या गोष्टींमध्ये. काय करायचं, 3 साड्या ठेवायच्या बेडवर, आणि बोलायचं मी कुठली घालू आज, माझ्यासाठी कुठली साडी लक्की आहे, कुठला ड्रेस आहे, मग ते बरोबर तिकडे फिरतं. ओके, असं तुम्ही करू शकतात. आता 7 चक्र आणि ओरा आहे, तर तुम्ही काय करायचं, काल मी तुम्हाला सगळे चक्र आज जीव तोडून शिकवलं, तर काय करायचं, छोटे मुलांपासून सुरुवात करा. आता मुलं जेव्हा झोपतील ना रात्री, त्यांना काय कळतं, तुम्ही काय करायचं, हे घ्यायचं, आणि तुम्हाला काल 7 चक्रांची पोझिशन सांगितली, त्यांच्या थोडंसं वरती पकडायचं, आणि विचारायचं ह्या चक्राची एनर्जी कशी आहे. पॉझिटिव्ह असेल तर गोल गोल फिरेल, आणि ब्लॉकेजेस असतील तर उलट फिरेल. ओके, असं तुम्ही छोटे छोटे प्रयोग करायचे आहे. चार्ट मी तुम्हाला आता थोड्या वेळाने शिकवणार आहे. ओके, तर खूप छान आहे डिसिजन मेकिंग साठी. ओके, आता आपण चार्ट, आता थोडंसं ऍडव्हान्स लेवलवर बघूया आपण कसं करणार आहे. ओके, आता आपण थोडंसं चार्ट बघूया. चार्ट तुम्हाला कुठून अगोदर सांगतो चार्ट्स काय असतात, नाही तर तुम्हाला माझ्यावर विश्वास बसणार नाही. ओके, तर त्याच्यासाठी आपण काय करूया, थोडंसं गुगलवर जाऊया, मग तुम्हाला सांगणार आहे डाउजिंगचे चार्ट्स कसे वापरायचे. आता बघा, इथे काय लिहिलं आहे, तुम्ही काय सर्च करायचं बघा, पेंडुलम डाउजिंग चार्ट इमेजेस आहे, आणि वेगवेगळ्या समस्यासाठी वेगवेगळे चार्ट्स गुगलवर अवेलेबल असतात.
जसं आता मी एक फॉर एक्झाम्पल घेतलं, तुम्हाला डिसिजन मेकिंगसाठी पाहिजे आहे किंवा हेल्थसाठी पाहिजे आहे, तर पेंड्युलम डाउजिंग चार्ट्स आपण घेऊया फॉर हेल्थ. चला, फॉर हेल्थ घ्यायचं आणि तिथे त्या प्रकारचे चार्ट येतात. असे मोठे चार्ट होतात. मग तुम्ही काय करायचं, असे चार्ट आहे, तर तुम्ही असे समजा हा कलरवाला आहे, याला डाउनलोड करायचं, घरात कलर प्रिंट आणायची आणि यूज करू शकतात. पण एवढ्या सर्वांची तुम्हाला गरज पडणार नाही. मी तुम्हाला ऑलरेडी चार्ट उद्या तुमच्या नंबरवर सेंड करून देणार आहे. तर चार्ट कसे रीड करायचे आता आपण याच्या पुढे थोडंसं बघूया. ओके, चला थोडंसं चार्टचं शिकूया. 1 मिनिट. ओके, तर बघा, येस नो हे त्याची हालचाल मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. तर पेंड्युलमचा उपयोग नियमित निर्णय घेण्यासाठी, हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी, ऊर्जा संतुलन आणि चक्र शुद्ध करण्यासाठी ते ऍडव्हान्स लेवलमध्ये आहे. त्याच्याला तुम्हाला रेकीने सिम्बॉल टाकून तुम्ही पेंड्युलमने कुणाच्याही चक्राजोरा त्या 7 चक्रा इमेजवर हील करू शकतात. आता नाही. स्वास्थ्य आणि उपचाराबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी, डिस्टन्स हिलिंग आणि रेकी बरोबर वापरण्यासाठी. तर रेकीमध्ये हे खूप पॉप्युलर आहे. पेंड्युलम डाउजिंग खूप छान हिलिंग करतं. तर खूप सुंदर आहे. मी सुरुवातीला माझ्या चॅनलला नाव काय द्यायचं, युट्यूबला काय द्यायचं, इंस्टाग्रामला काय द्यायचं, वेबिनार कधी घ्यायचा, ते सगळे छोटे छोटे प्रश्न मी याला विचारत होतो. तर मला खूप मदत झाली आहे. तुम्ही जितकं ट्राय करणार तेवढे सुंदर रिझल्ट तुम्हाला येणार आहे. ओके, आणि लक्षात घ्या एक गोष्ट, तुमच्यासाठी एखादा प्रश्न विचारायचा असेल डिसिजन मेकिंगचा, तर तुम्ही नाही करायचं, दुसऱ्याला तुमच्यासाठी करायला सांगायचं. का? कारण आपली मानसिक स्थिती तेव्हा गोंधळलेली असते. आपल्याला हवं तेच उत्तर पाहिजे असतं. मग आपण 3-4 वेळेस तेच तेच विचारतो आणि बोलतो की सर हे काही काम करत नाही. ओके, एकदाच विचारा, क्लिअर माइंडने तुम्ही पाहिजे. पुढे जाऊन तुम्हाला उद्या 7 चक्र मेडिटेशन देणार आहे. छान 7 चक्र ओरावर काम करा. ओके, आता हे आहे चार्ट्स. आता बघा, हे वेगवेगळे चार्ट्स आहेत. डाउजर आहे, पेंडुलम तुम्हाला त्याच्या स्टार्टिंग पॉइंटवर पकडायचं आहे किंवा सेकंड इमेज मध्ये तिथे ठेवायचं, आणि जेही आन्सर असेल ते त्या एरियामध्ये बरोबर फिरतं. ते जसं आता मागे पुढे झालं, गोल गोल फिरलं, तेव्हा ते बरोबर त्या लेटर्स कडे जातं. आता हे इथे दिसत आहे. ह्या इमेजमध्ये जर तुम्ही त्याला विचारलं ना की माझ्या नावाचं पहिलं स्पेलिंग काय आहे, तर एखाद्या व्यक्तीचं नाव रिया असेल तर ते स्टार्टिंगला बरोबर तो आर कडेच जाणार. आर नंतर सेकंड बोलायचं, मग माझ्या नावाचं सेकंड लेटर कुठलं आहे, ते बरोबर आय कडे जाणार. मग विचारायचं माझ्या नावाचं थर्ड लेटर कुठलं आहे, ते बरोबर सांगणार. तुमच्या हजबंडचं किंवा एखादी व्यक्ती कुठे आहे का. सबकॉन्शियस माइंडला सगळे उत्तर माहिती असतात. ओके, सबकॉन्शियस माइंड खूप जास्त पॉवरफुल आहे. आता बघा, काही चार्ट्स मी देणार आहे तुम्हाला, उद्या भेटून जातील तुमच्या फोनवर. तर हे आहे 7 चक्रा चार्ट. तर तुम्ही काय करायचं, याचा मी जितके चार्ट देईल तुम्हाला PDF देणार आहे, डाउनलोड करा, सॉरी प्रिंट आउट काढा, आणि ज्याचं चेक करायचं तर काय करायचं, इथे पेन्सिलने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. पेन्सिलने कशासाठी, तुम्ही नंतर फोडून परत वापरू शकतात चार्ट. तर पेन्सिलने नाव, त्या व्यक्तीची जन्मतारीख, बेसिक नाव आणि जन्मतारीख, कशासाठी, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कळायला पाहिजे की तुम्ही कुणासाठी क्वेश्चन आन्सर करत आहे. मग त्याला विचारायचं ह्या व्यक्तीचं चक्र, मणिपूर चक्र काय आहे, ओव्हर ऍक्टिव्ह आहे की अंडर ऍक्टिव्ह आहे, स्वादिष्टान चक्र कसं आहे, क्राऊन चक्र कसं आहे, तुम्ही सगळ्याला विचारू शकता. हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी आहे, एखादी वस्तू हरवली, मध्ये ठेवायचं आणि विचारू शकता तर ती वस्तू कुठे आहे. इन हाऊस आहे, कार मध्ये आहे, फॅमिली मेंबरला दिली आहे, कुठे पडले आहे, ते तुम्हाला मार्गदर्शन करेल. ओके, नंतर प्रिंट आउट काढा. हे खूप सुंदर आहे. हा चार्ट मी मुद्दाम दिला आहे. हे कुणासाठी आहे, पाळीव प्राणी ज्यांना बोलता येत नाही. इवन तुम्ही हा चार्ट, जे घरातले छोटे मुलं आहे, जे अजून बोलायचं शिकले नाही, त्यांना आजार झाल्यावर त्यांना सांगता येत नाही नक्की त्यांना काय होत आहे, तर तुम्ही डाउजरला असं विचारू शकतात की आता ह्या व्यक्तीला, या छोट्या बाळाला किंवा माझ्या पेटला, कुत्रा मांजर काही असेल, याचा याची फिलिंग आत्ता कशी आहे, मग ते बरोबर सांगणार. ग्रेट आहे, सॅड आहे, घाबरलेला आहे, नर्वस आहे, मग कुठल्या बॉडी पार्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे, मग सांगणार हेड, माउथ, इयर्स, आईज, सो अँड सो. मग ते सगळं तुम्हाला बरोबर सांगणार. लेफ्ट इयर, लेफ्ट का राईट साईडचं, किंवा याला कसली गरज आहे, मिल्क पाहिजे, वॉटर पाहिजे, अटेन्शन पाहिजे, सो अँड सो, तुम्हाला ते खूप छान गाईड करत.
एखाद्या व्यक्तीचे एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस तुम्ही स्वतःच नाव लिहू शकता त्याच्यावर, की माझं एनर्जी सोर्सेस म्हणजे माझी एनर्जी एवढी डाऊन का असते विचारायचं. मग ते तुम्हाला बरोबर तिथे फिरतं ते बरोबर, मग तुम्हाला कळेल ऍडिक्शन आहे, नक्षत्र खराब आहे, चक्रा इम्बॅलन्सिंग, डाएटमध्ये इश्यू आहे, किंवा काही झोपेच्या समस्या असेल, बरंच जे काही आहे, बरंच काही याच्यामध्ये इमोशनल इश्यूज आहे ते तुम्हाला गाईड करेल. करिअर संबंधित कुणाला काही मार्गदर्शन मिळवायचं असेल त्याच्यासाठी आहे. तर तुम्ही प्रोफेशन चेंज करायचं, करिअरमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर मग सांगणार प्रोफेशन चेंज करायची गरज आहे, जॉब चेंज, कामाच्या प्रती माझा ॲटिट्यूड बदलला पाहिजे, की मी कामाचे तास थोडे कमी केले पाहिजे, वगैरे वगैरे ते तुम्हाला गाईड करेल. आरोग्यासाठी आहे, हे खूप सुंदर आहे. तुम्ही काय करायचं, छोटा प्रयोग बनवून करायचा आहे. एखादी तुमचे पॅरेंट्स असतील, मुलं गावाला कुठे बाहेर असतील तर त्यांचं इथे नाव लिहायचं आणि विचारायचं त्यांची सध्याची हेल्थ कंडिशन कशी आहे. समजा शोल्डर कुठलाही, ते बरोबर ते बॉडी पार्ट सांगणार, नंतर विचारायचं त्याची आता कंडिशन कशी आहे, क्रिटिकल, पुअर, फेअर, गुड, एक्सेलंट, आणि ते त्याला स्केल पण आहे. मग 1 to 10 मध्ये त्याची रेटिंग कशी आहे, तर ते पण तुम्हाला गाईड करणार आहे. ओके. ज्या लोकांचं आता नवीन लग्न ठरलं आहे किंवा लव्ह पार्टनरच्या शोधामध्ये आहे त्यांच्यासाठी हा चार्ट आहे. तर तुम्ही याला विचारू शकता, समोरच्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि मग ते सांगणार ही व्यक्ती तुमच्यासाठी नॉट फॉर यू, ग्रेट मॅच, किंवा ह्या व्यक्तीबद्दल अजून माहिती घ्यायची गरज आहे, या नात्याला अजून थोडा वेळ द्यायची गरज आहे, किंवा सिंगल राहणं बेस्ट आहे. येस नो साठी आहे, कुठली गोष्ट डिसिजन घ्यायचा असेल तर त्याला विचारू शकतात किती % सक्सेस व्हायचे चान्सेस आहे, स्ट्रॉंग नो आहे, येस आहे, स्ट्रॉंग येस आहे, किंवा अजून माहितीची गरज आहे. असे चार्ट आहेत, तुमच्या याच्याने वापरू शकतात. तर पेंडुलम डाउजिंग खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरू नका, सध्या वापरू शकतात. खेळ मनोरंजनासाठी बिंदास वापरा, तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्ही शिकणार आहे. पण जेव्हा तुम्ही क्रिस्टल्सवर येतात तेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही सिरियसली घ्यायचं, त्याला त्याला खूप रिस्पेक्ट द्यायला लागतं, धूप अगरबत्ती दाखवायची, देवघरात ठेवायचं, कारण याच्याने तुम्ही स्वतःची आणि इतरांची हिलिंग करतात. ध्यानपूर्वक मन तयार करूनच डाउजिंग करा. अतिविश्वास न ठेवता संयमाने निर्णय घ्या, म्हणून सांगितलं स्वतःच्या निर्णयासाठी दुसऱ्यांना करायला द्यायचं. ओके. योग्य सरावाने आपण अंतर्ज्ञान आणि ऊर्जेशी जोडले जाऊ शकतो. म्हणजे काय, आता तुम्हाला 7 चक्रा मेडिटेशन, रेकीचे 12 पॉईंट बॉडी हिलिंग, ह्या सगळ्याने तुमचा ऊर्जा रेकी खूप छान तुमच्यामध्ये फ्लो होईल, एनर्जी तुमची सुंदर असेल. ओके. चला, आता हे झालं. ओके, याच्यामध्ये काही क्वेश्चन आन्सर असेल तर मला विचारा, मग आता मी झिबू सिम्बॉल शिकवायला सुरुवात करेल. ओके. मला थोडंसं मेसेज बघतो, नाहीतर तुमचे काही जण मेसेजमध्येच लिहितात. ओके. चला, नाव कुठे लिहायचं, त्या कोऱ्या कागदावर जिथे जागा भेटेल तिथे तुम्ही त्या व्यक्तीचं किंवा तुमचं नाव लिहू शकतात. ओके. चला, पेंडुलम कुठून घ्यायचे, पेंडुलम वर भेटतात, क्रिस्टलच्या शॉपमध्ये भेटतात, माझ्याकडेही भेटतात. अगोदर तुम्ही हे शिकून घ्या. ओके, बेसिक लक्षात घ्या. कधी घेणार तर 2 प्रकारचे असतात, एक डिसिजन मेकिंग साठी असं धातूचं असतं आणि हिलिंग साठी क्रिस्टलचं असतं. माझ्याकडे क्रिस्टलचेच भेटतात. धातूचं पाहिजे असेल तुम्हाला एखादं तर Amazon वरून घ्या. Amazon वरून छान भेटतं. Amazon वरून घेतलं तर काय होतं, तुम्हाला हे पण भेटतं असं, हा चार्ट आहे, हा डाउजिंग चार्ट आहे. याच्यात सगळं काही येस नो, ट्यूजडे, मंडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, तुमची रास कुठली आहे, खूप काही आहे याच्यामध्ये, साल, महिने. तर ओव्हरऑल हे खूप छान आहे. पण डिसिजन मेकिंग साठी, हिलिंग साठी त्याचा काही उपयोग नाही. हिलिंग साठी तुम्हाला असे क्रिस्टलचेच वापरायला. ओके. पेंडेंट पण घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. चला, आता आपण काय करणार आहे, झिबू सिम्बॉल शिकणार आहे. ओके. ठीक आहे, मजा आली. लक्षात घ्या, तुमच्या कुठलीही जादू नाही, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सगळे उत्तर माहीत असतात. ओके. चला, आता आपण नेक्स्ट विषय शिकणार आहे, झिबू सिम्बॉल. झिबू सिम्बॉल शिकण्यासाठी वही पेन घेऊन बसा. कुठला सिम्बॉल कसा काढायचा आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके. ओके. चला, आता अजून काय मेसेज काय आलाय मला बघू द्या. सर, काल मी पाणी चार्ज करून कुणाला दिले
आईचा खोकला त्यांना दिले तर त्यांना बरं वाटलं. ओके ओके, चला कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी नाईस. चला, व्हेरी नाईस. आता झिबू सिम्बॉल साठी काय करायचं आहे तुम्हाला? अं, वही पेन घेऊन बसा, मी एक्सप्लेन करतो. आता हे झिबू सिम्बॉल्स काय असतात बघा. झिबू झिबू सिम्बॉल मुळात एक दैवी भाषा आहे जी चिन्हांद्वारे व्यक्त केली जाते, जी आपल्या दैनंदिन जीवनात मदत करण्यासाठी वापरली जाते. आता हा सब्जेक्ट कसा आहे मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. कदाचित काही लोकांना माहिती नसेल, एंजल थेरपी खूप मोठा सब्जेक्ट आहे. एंजल थेरपी खूप सुंदर सब्जेक्ट आहे. आपल्या अवतीभोवती खूप सगळे एंजल्स असतात. कुठल्या आणि कसं असतं, त्यांना कॉल केल्याशिवाय ते आपल्या मदतीला येत नाही. जसं देवदूत असतात, आपण साधं समजा देवदूत असतात. तुमचे कोणी जुने पूर्वज असतील, त्याला आपण अँसेस्टर्स बोलतो. तसंच ते एंजल थेरपी हे डॉरेन वर्च्यू यांना स्वतः एंजल्सने ते सगळे सिम्बॉल्स दिले होते, म्हणजे शिकवलं होतं. तसंच झिबू सिम्बॉल पण सुद्धा एक डेब्री नावाच्या महिला होत्या, त्यांना स्वतः एंजल्सने येऊन सगळे बोलतात. तर आपल्याला काय आहे, विश्वास अंधविश्वास सोडून द्या. ते ना सिम्बॉल मी जे शिकवणार आहे, फ्रीमध्ये शिकवणार आहे. त्याच्यासाठी कुठलीही प्रार्थना, जसं रेकीला कॉल काहीच करायचं नाही आहे. फक्त पेन घ्यायचा, हातावर काढायचा आहे, एवढं सिम्पल आहे. तर विश्वास ठेवला तर चांगले रिझल्ट येतात. एव्हरीथिंग इज युअर माइंड. असं समजा प्लसिबोचं काम करेल हवं तर असं समजा, पण प्लसिबो नाही, ते त्याच्याहून खूप सुंदर काम करतात. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण माझ्या स्टुडंटचे खूप चांगले अनुभव आहेत. आता हे जे सगळे सिम्बॉल सांगेल वेगवेगळ्या कलरचे आहेत, पण तुम्ही ब्लू पेननेच काढत जा, कन्फ्युजन होणार नाही. दुसरं, हे सगळे सिम्बॉल आपल्याला आपल्या लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहेत. कशासाठी? आपला लेफ्ट हात, लेफ्ट बॉडी पार्ट रिसिव्हिंग असतो, ओके, ग्रहण करणारा असतो. तर तुम्ही सगळं तसं त्याचा नियम आहे. आता मी एक एक करून तुम्हाला सिम्बॉल शिकवणार आहे. खूप सुंदर आहे, खूप पॉप्युलर आहे. नंतर तुम्ही याची स्टडी करू शकता. तर पहिला सिम्बॉल आहे प्रॉस्परिटी, समृद्धी. समृद्धी फक्त पैशाची नसते, तर आपले नातेसंबंध, करिअर, आरोग्य याची समृद्धी. आता या समृद्धीचा आपल्या जीवनात पॉझिटिव्ह फ्लो सक्रिय करण्यासाठी तुम्ही वापरू शकतात, सक्सेस आणि अचिव्हमेंट मॅनिफेस्टेशन मध्ये. आता काढताना कसा काढायचा? हा वरचा जो दिसत आहे ना, तो असा असं खाली कर्व करत यायचा आणि वर नंतर ए कम्प्लीट करा. ओके, तुम्ही हवेतही ड्रॉ करू शकतात. आता काढायचा कसा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, थोडंसं एक्सप्लेन करतो कसा काढायचा. जितकी सिम्बॉल सांगेल एक, तुम्ही एक संगती हातावर 3-4 काढू शकतात. तर काय करायचं, इथे तुम्ही असा सिम्बॉल या हातावर काढू शकतात. मी अबंडन्सचा काढतो, मला आवडतो. तसं तुम्ही इथे, किंवा तुम्हाला वाटलं की कोणी घरातले लोक बोलतील हे काय प्रकार चालवलाय, तर तुम्ही खांद्यावर काढा, चेस्टवर काढा, तुमच्या मांडीवर काढा, कुठेही काढा, पण लेफ्ट बॉडी पार्टवर काढा. ओके, फोरआर्म्सवर काढा, कुठेही काढा, काहीच इश्यू नाही आहे. सिम्बॉल त्याचे त्याचे काम करतात. ओके, तर प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल असा काढायचा आहे. ते ऍडव्हान्सची पीपीटी वेगळी आहे, ते नंतर शिकवेल मी, असंच एक्सप्लेन करतो तुम्हाला. अजून बघा कुठे काढायचं आहे. तुम्ही कोरा पेज घ्यायचा, कोरा पेज पांढऱ्या कलरचा, त्याच्यावर सिम्बॉल काढायचा आणि तुमच्या पर्समध्ये ठेवायचा. पैसे यायला सुरुवात होते. ओके, ती समृद्धी येते. आता तुम्हाला परत माझ्यावर विश्वास नसेल तर मी तुम्हाला परत एकदा थोडस एक डेमो दाखवतो. ओके, वन मिनिट. आता बरेचसे जे लोक क्रिस्टल्स वापरतात त्यांना याच्याबद्दल माहिती असेल. याला बोलतात हे बघा, असे झिबू स्टोन्स देखील भेटतात मार्केटमध्ये. कोणी बघितले आहे का, कुणाला माहिती आहे का? तर या झिबू स्टोन्सवर असे स्टोन्स पण, जसं ब्रेसलेट आहे, याचे स्टोन्स देखील मार्केटमध्ये भेटतात. ओके, खूप पॉप्युलर आहे. तर खूप छान काम करतात. माझ्याकडे आता दाखवायला नाही आहे, तो घरी आहे माझा झिबू स्टोन, पण खूप छान रिझल्ट येतात. तुम्ही स्टोन पण जवळ ठेवू शकतात. हे तुम्हाला मी जे पण सिम्बॉल सांगणार आहे परत एक्सप्लेन करतो. आपण उसुई रेकी शिकत आहे, पुढे मनी रेकी देखील असते, तो एक वेगळा सब्जेक्ट आहे. त्याचे असे काही सिम्बॉल्स असतात. तर इथे बघा प्रॉस्पेरिटीचा आहे, तुम्हाला कदाचित नीट दिसणार नाही. डॉलर आहे, जे मी शिकवणार आहे ते सिम्बॉल याच्यावर आहे, असं मिडा स्टार आहे. आणि पर्समध्ये ठेवलं का खूप छान येणार पैसे, ते अट्रॅक्ट करतो. ओके, उद्या मी तुमचा पैशासाठी स्पेशल घेणार आहे रिच्युअल्स, मनीसाठी वेगळे रिच्युअलचा क्लास उद्या, थोडंसं पैशासाठी वेगळं सांगणार आहे. ओके, तर प्रॉस्पेरिटीचं तुम्ही हातावर काढू शकतात. ओके,
हा दुसरा आहे अबंडन्स, अनलिमिटेड अबंडन्स म्हणजे अमर्याद विपुलता. हा ही पैशासाठी वापरायचा आहे. बघा, जीवनामध्ये आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, पैशाचा फ्लो वाढवण्यासाठी, ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी, नवीन काम, नवीन क्लायंट, व्यवसाय वाढीसाठी. म्हणून माझं आवडतं आहे, माझं काम असते तर मी नेहमी काढतो. ओके, आणि छान वर्क करतो. मॅनिफेस्टेशन प्रक्रियेमध्ये तर कसं करायचं आहे, याला कसं काढायचं आहे, तुम्ही काय करा, वरतून सुरुवात करायचं आणि एच सारखं काढायचं आणि त्याच्यानंतर पेन उचलून 3 स्ट्रोक द्या. ऍक्च्युली रेड कलरने काढायचा असतो, पण असं काही नाही, आपलं इंटेन्शन महत्वाचं आहे. ब्लू पेननेच काढत जा. ओके, काही प्रॉब्लेम नाही. वरतून खाली यायचं आणि असे 3 स्ट्रोक हातावर काढायचे. सेम प्रोसेस तुम्ही व्हाईट पेपरवर काढा, कागद फोल्ड करून तुमच्या पर्समध्ये ठेवा, तरीही सुंदर काम करतो. ओके, आणि वर्ल्ड वाईड पॉप्युलर आहे. मी नाही बनवलं ते, म्हणून विश्वास ठेवा, खूप छान काम करतं. फॉरेनचे लोक टॅटू वगैरे काढतात, मी बघितलंय गोव्याला बीचवर गेलो होतो तेव्हा. पण आपण नाही काढायचो, आपल्या आवडीनिवडी कालांतराने बदलत असतात. ओके, एक एज नंतर आपल्या सगळ्या कधी कधी पैसा पण आपल्याला सेकंडरी होऊन जातो. ओके, तर असा काढायचा आहे. कुणाला काही थोडेसे 1-2 मेसेज बघतो मध्येच, मग घेऊन जात. मुलांसाठी नक्कीच काढायचं आहे, सगळ्यांसाठी काढायचं आहे. तुम्हीच नाही, सगळ्यांना द्यायचं आहे. साठीचे सिम्बॉल मी तुम्हाला सांगतो, शाळेतल्या मुलांसाठी पण सिम्बॉल आहेत. हा आहे अनकंडिशनल लव. आता हा कसा काढायचा, वरतून तुम्हाला वाटतो ना हार्ट, उलटा हार्ट आहे तसा काढा. मग अशा 2 लाईन मारायच्या आणि 3 स्ट्रोक काढायच्या. हा कशासाठी, भावनिक उपचारासाठी, दुःख, राग, तणाव, जुने घाव सोडण्यासाठी, आपलं हार्ट चक्र बॅलन्सिंगसाठी, प्रेम, करुणा, शांतता आणि नाते संबंध हिलिंग मध्ये, म्हणजे कपल असेल, फॅमिली असेल किंवा सेल्फ लव्ह वाढवण्यासाठी. तर कॉलेजला जात असाल किंवा काय करायचं तुम्ही, हा कधी काम येतं माहिती का सिम्बॉल. आता होतं कसं, तुमचे मुलं असतात शाळेतले, त्यांचं कुणाशी शाळेत पटत नाही. रोज हा बोलला मम्मी तर त्याने असं बोलला तसं बोलला, टीचर रागवते, असं जर होत असेल, कारण मी पण वापरलेले आहेत, मला पण, माझी पण मुलगी फर्स्ट स्टँडर्डला आहे. तर असं काढायचं हातावर आणि काय होईल, हळूहळू त्याला सांगायचं की मी एक्सप्लेन करायचं छोटंसं की, आणि कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ते काढायचं. ओके, कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी काढायचं, जसं खांद्यावर वगैरे. आणि त्याला सांगायचं की मी मॅजिक, छोटे मुलं खूप भोळे असतात आणि सगळं ऐकून घेतात. सांगायचं मॅजिक सिम्बॉल आहे, सगळं तुला छान अट्रॅक्ट होतील, सगळे लव करतील, आणि होतं तसं. ओके, तर तुम्ही काढू शकतात. खूप सुंदर आहे, स्वतःसाठी वापरा तुम्ही, किंवा कुणाचे एखाद्या बरोबर रिलेशन खराब असतील, तुमचे खराब असतील, ऑफिसमध्ये कुणाशी पटत नसेल, स्वतःच्या हातावर, बॉडी पार्ट्सवर काढले तरीही युजफुल आहे. याच्या पुढचा सिम्बॉल आहे हेल्थ. हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. आरोग्यासाठी कसा काढायचा आहे, ती जी बारीक लाईन दिसत आहे तुम्हाला, बारीक लाईन वरून हात असा वरती घ्या आणि जसं तो फ्लो आहे त्या पद्धतीने कंप्लीट करा, पेन न उचलता. हा सिम्बॉल शारीरिक उपचारासाठी, वेदना, थकवा, कमजोरी, आजारातून बरे होण्यासाठी, इम्युनिटी आणि तुमचं इम्युन सिस्टम ताकद, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. ओके, इवन फिजिकल बॅलन्स, इमोशनल बॅलन्स, तणाव, चिंता, ओव्हर थिंकिंग. आता कसा काढायचा, अजून एक याचा उपयोग आहे, मी तुम्हाला सांगतो. काय करायचं बघा, तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती सतत आजारी आहे, बेडरिडन आहे, सारखे आजारी आहे, तर काय करायचं, तुम्ही त्याला सांगूही शकतात, न सांगताही करू शकता. अगेन पांढऱ्या पेपरवर तो सिम्बॉल काढायचा आणि त्याच्या पिलो कव्हर मध्ये टाकायचा. ते उशीच्या कव्हर खाली एक इंटेन्शन मनापासून द्या, तुमच्याकडे रेकीचं शक्तिपात झालं आहे, एक इंटेन्शन त्या हातात घेऊन त्या सिम्बॉलला की जी व्यक्ती असेल त्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. लक्षात घ्या, रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन्स. जितके सुंदर इंटेन्शन असतील, आता जसं एकाने कमेंट केली कोणीतरी की मी त्यांना पाणी दिलं आणि खोकला बरा झाला, तर त्यांचं इंटेन्शन तसं पॉवरफुल होतं. ओके, तुमचा फेथ पण पाहिजे, त्याच्याप्रती रिस्पेक्ट पण पाहिजे, तसं तुम्ही करू शकतात. ओके, तर म्हातारी व्यक्ती असेल तर खिशामध्ये पण टाकू शकतात, पण पिलो कव्हर खाली ठेवलं तर छान रिझल्ट येतील. ओके, तर हेल्थचा सिम्बॉल आहे हा, तुम्हाला असा काढायचा आहे. नेक्स्ट, आणि
हेल्थचा आहे. ग्रीन कलरने काढला तर छान असतो, पण अगेन तुम्ही तेवढं सगळं नका बघू. ब्ल्यू ठीक आहे. ओके, ब्ल्यू पेनच करा ओव्हरऑल. हा आहे सेंटर्डनेस, एकाग्रता वाढवण्यासाठी. हा कसा काढायचा आहे? तुम्ही इथून स्टार्ट करा, खालून स्टार्ट करायचा आणि असा आपला मराठीचा 6 आहे आणि खाली 7 आहे, तसं लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहिलं. 6 + 7. हा खूप महत्वाचा सिम्बॉल आहे. याचे 4-5 यूज तुम्हाला सांगेल मी. हे बघा, कॉन्सन्ट्रेशनसाठी, अभ्यास करताना मुलांचं लक्ष विचलित होत असेल तर, माइंड स्टॅबिलिटी, भावनिक चढ उतार, चिडचिड, ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी, फोकस आणि क्लॅरिटी मिळवण्यासाठी, अभ्यासाचे प्लॅन व्यवस्थित करण्यासाठी, काही असेल, बिझनेस प्लॅन असेल, डिसिजन मेकिंगच्या वेळेस काम येतो. आपलं माइंड स्टेबल असतं. इम्पॉर्टंट डिसिजन घेताना योग्य निर्णय घेण्यासाठी, मन स्थिर करण्यासाठी. अगेन हे बघा, आता काय असतं, काही लोक असतात वयोवृद्ध असतात, त्यांना स्मृतिभ्रंश जास्त होतो, ते लवकर विसरतात. तर काय करायचं, पांढऱ्या पेपरवर तुम्ही कागदावर काढायचं आणि तो कागद फोल्ड करून ते जे म्हातारे लोक असतील त्यांचं शर्ट असेल त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवलं तरीही खूप छान काम करतं. किंवा पिलो कव्हर मध्ये ठेवा. एका टाइमला तुम्ही कितीही सिम्बॉल हातावर काढू शकतात. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे हार्ट सिम्बॉल रेड, रेड कलर इज पिंक कलर इज कलर ऑफ लव. पिंक कलर नसेल तर, पिंक कलरचा पेन कुठे भेटत नाही, तर तुम्ही ब्ल्यू कलरने करू शकतात. ओके, चला याच्या पुढचा सिम्बॉल बघूया आपण. मुलांसाठी पण खूप छान आहे अभ्यासासाठी. ओके, तर मुलांच्या याच्यावरही काढा एकाग्रतेसाठी. जसं आपलं काल थर्ड आय चक्र शिकवलं त्याच्यासाठी असतो तो. ओके, हा खूप सुंदर आहे. रिसेप्टिव्हिटी, ग्रहण क्षमता, हे छोट्या मुलांसाठी खूप छान आहे. शाळेतली मुलं जातात. बघा, मराठीचा 4 आहे, थोडासा कर्व शेप मध्ये काढायचा आहे, खूप सोपा आहे. तर नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी, कठीण विषय, नवीन संकल्पना सहज समजण्यासाठी, म्हणजे नवीन जॉब असेल, एखादी मुलगी लग्न करून नवीन नवीन घरात गेली असेल तर सगळं काही ग्रहण करण्यासाठी, पॉझिटिव्ह ऊर्जा स्वीकारण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग्स आणि गायडन्स घेण्यासाठी, जसं आपलं क्राऊन चक्र काल आपण बघितलं. ओके, नवीन ऑपॉर्च्युनिटीज तयार होण्यासाठी, जीवनात येणाऱ्या बदलांना सहजपणे स्वीकारण्यासाठी. आता हा सिम्बॉल रिसेप्टिव्हिटी, ग्रहण क्षमता. तर मी काय करतो, माझी मुलगी आहे तिच्या बुक्सवर एकदम कुठेतरी असं काढतो की कुणाला काही समजणार नाही. आणि तिला तर माहिती आता की खूप छान काम करतात सिम्बॉल, तर कुठे खांद्यावर वगैरे पण काढतो, कुणाचं काही लक्ष जात नाही. तर तुम्ही रिसेप्टिव्हिटी, ग्रहण क्षमता करू शकता किंवा स्वतःवर देखील तुम्ही काढू शकतात. ओके, याच्या पुढचा सिम्बॉल आहे, हा आहे ब्युटी. आता लेडीज लोकांना ब्युटी, सुंदर दिसायला खूप आवडतं ना. तर काय करायचं, जितके पण ब्युटी पार्लर वाल्या पण लेडीज असतील इथे, काय करायचं, तुमच्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सवर आता तुम्ही पेन उचलू शकतात. अगोदर ती जाडवाली लाईन आहे तिला काढा आणि मग राईट वाली लेफ्ट कडे या. ओके, तर तुमचे ब्युटी प्रॉडक्ट्सवर काढू शकतात. तुमच्या मिरर आहे, तुमचं ड्रेसिंग टेबल असतो त्याच्यावरती काढून ठेवा. त्याच्याकडे बघितलं का ती एनर्जी तुम्हाला ब्युटी, सुंदरतेची आठवण करून देईल. ओके, खूप छान काम करतो. तुमच्या त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी, डोळ्याखालील म्हणजे ब्युटी रिलेटेड काही पण इश्यू असतील तुम्ही असं काढू शकता. तर मला आता सगळ्यांनाच वाटतं की सगळ्या वुमनचं फेवरेट. ओके, तर सगळ्यांनाच वाटतं की आपली मुलं छान दिसले पाहिजे. मी पण माझ्या मुलीच्या हातावर काढत असतो, आवडतं मला. ओके, तर खूप सुंदर आहे. तुम्ही असं ब्युटीचं सिम्बॉल काढू शकतात. फॉरेनला बऱ्याचशा सलूनमध्ये याची अशी फ्रेम करून लावलेली असते, कारण तुमचा कस्टमर सुंदर झाला, तुम्ही सुंदर झाले तर अजून लोक येणार की नाही. तुम्ही असं करू शकतात. ओके, ब्युटीचं सिम्बॉल. ओके, हा शेवटचा देतो. हे बघा, झिबू सिम्बॉल टोटल 80 सिम्बॉल्स आहे. एवढे सगळे सिम्बॉल शिकवणं शक्य होत नाही, बाकीचे ऍडव्हान्स लेवलमध्ये असतात. जितके सध्या गरजेचे आहे मी तुम्हाला शिकवत आहे. शेवटचा सिम्बॉल शिकवतो. हा आहे रिलीज. रिलीज म्हणजे एच काढा इथून, असा इकडून लाईन आणि एच सारखा कंप्लीट करा. रिलीज म्हणजे काय, जुने भावनिक भार सोडण्यासाठी, दुःख, राग, अपराधीपणा काही असेल, हार्ट चक्र ब्लॉकेजेस,
पास्ट मेमरीज, एखादा जुना ट्रॉमा असेल, एखादी गोष्ट सतत सतत आठवत असेल, एखाद्या व्यक्तीचा सतत सतत राग येत असेल, तर तुम्ही हातावर काढू शकता. ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी, रिलेशनशिप रिलीजिंग म्हणजे काही जुने अटॅचमेंट किंवा पेन सोडण्यासाठी, बॉडी पेन रिलीजसाठी सुद्धा वापरू शकतात. एखादं दुखत असेल, एक इंटेन्शन द्यायचं की माझं पेन थोडासा कमी झालेला आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकतात. ओके, एवढे सिम्बॉल्स आहे. एवढे बस झाले. जवळजवळ 80 सिम्बॉल्स आहे. एवढं सगळं कसं शिकवणार ना? त्याच्यासाठी नवीन एक स्पेशल वेबिनार घ्यायला लागेल एखाद्याला. तसं एवढा टाइम नाही भेटत. एवढे सिम्बॉल आहे. ओके, चला. हा, कुणाला काही क्वेश्चन आन्सर असेल सिम्बॉल बद्दल विचार. याचा कलर काही लक्षात नका ठेवू, याचा कुठला कलर नाहीये. ब्ल्यू कलर लक्षात ठेवा. ओके, जे नाही समजलं सरळ ब्ल्यू कलर वापरा, काही इश्यू नाही. हा, ओके. तर आजच्यासाठी एवढं आहे. उद्याचा दिवस खूप खास आहे, लक्षात ठेवा. उद्या आपण काय बघणार आहे. हा, थोड्या त्याच्या अगोदर सूचना देतो तुम्हाला, काही नोट्स आणि सर्टिफिकेटसाठी पण. पण उद्या बघा आपण काय बघणार आहे. उद्या आपण एनर्जी बॉल कसा बनवायचा, एनर्जी बॉलने काय करायचंय. उद्या तुम्ही काय शिकणार आहे. घरातील प्रत्येक वस्तू, घरातील प्रत्येक सदस्य म्हणजे गाडी, वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर, टीव्ही, सर्व सदस्यांना तुम्ही बसल्या बसल्या 5 मिनिटात रेकी कशी देऊ शकतात. तुमच्या ओरामधलं पितृदोष असतील, ग्रहमान खराब असतील, ग्रहांचे दोष असतील, काही फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील तुमच्या ओरामध्ये, शारीरिक लेवलच्या समस्या असतील, ब्लॅक मॅजिक, जादूटोना, सगळं करायचं तुम्हाला मेथड सांगणार आहे. 7 चक्र मेडिटेशनचं तुम्हाला प्रॅक्टिकल घेणार आहे. कारण काही नोट्स आता उद्या तुमच्या फोनवर येतील, त्याचं प्रॅक्टिकल कसं करायचं, रेकीची प्रेयर कशी बोलायची, ते सगळं डिटेलमध्ये PDF देणार आहे 30 पानाचं, ते पण एक्सप्लेन करायचं आहे. तर उद्याचा दिवस खूप छान आहे. ओके, तर उद्याचा दिवस बिलकुल मिस करू नका. कारण 4 दिवस मेहनत केली तर इथून पुढे तुम्ही रेकी कशी कंटिन्यू करणार त्याच्यावर डिपेंड करतं. तर दुसरी एक सूचना आहे, सगळ्यांना सर्टिफिकेट आणि नोट्स भेटणार आहे. ओके, तर हा, पैशासाठी अजून सांगतो, उद्या अजून एक इम्पॉर्टंट, उद्या मी तुम्हाला मनी मंत्रा देणार आहे. पैशासाठी काही रिच्युअल्स, काही एंजल नंबर्स देणार आहे. जसं आज सिम्बॉल शिकवले, उद्या काही एंजल नंबर देखील असतात, खूप छान काम करतात. पैशासाठी काही एंजल नंबर, मनी रिच्युअल्स, पैसे आकर्षित करण्यासाठी काय करायचं, एक मनी मंत्रा वगैरे देणार आहे. आणि तुम्हाला आता 4 दिवस आले आहेत, 5 दिवस उद्याचा पण करायचा आहे. हा, 5 दिवस जर केला तर तुम्हाला सर्टिफिकेट आणि नोट्स भेटणार आहे, सगळे देणार आहे. 7 चक्राचं ज्यांनी लिहायचं विसरले त्यांना 7 चक्राची PDF देईल, म्हणजे फक्त इमेज आणि झिबू सिम्बॉलचे पण फोटो तुम्हाला उद्या देऊन टाकतील. ओके, 7 चक्राचं मेडिटेशन देणार आहे, सर्टिफिकेट आणि नोट्स सगळं भेटून जाईल. तर ते मी ग्रुपवर टाकणार नाही, लक्षात घ्या. व्हॉट्सअप ग्रुपवर येणार नाही तुमचे सर्टिफिकेट, कारण ते पर्सनल्स असतात. तर तुमचे पर्सनल आहे. तर क्लास संपल्यानंतर आता मी तुम्हाला माझा एक ऑफिसचा नंबर सेंड करेल ग्रुपवर. ज्यांनाही नोट सर्टिफिकेट पाहिजे त्यांनी त्यांचं नाव लिहायचं, किंवा नोट्स लिहा किंवा सर्टिफिकेट लिहा, आणि जेही नाव तुम्हाला सर्टिफिकेटवर पाहिजे, तुम्ही डॉक्टर आहे, PhD आहे, किंवा टीचर आहे, जसं तुम्हाला श्रीमान, श्रीमती, मराठीत नाव, वडिलांचं नाव, हजबंडचं नाव, आईचं नाव, मिडल नेम, जे पाहिजे ते नाव लिहायचं आहे. आणि व्हॉट्सअपवर तो मेसेज करा की सर नोट्स पाहिजे, आणि तुमचं नाव. उद्या तुम्हाला सर्व नोट्स आणि PDF भेटून जातील. सर्टिफिकेट संडेला भेटतील, कारण खूप लोक आहेत, एवढ्यांचे सर्टिफिकेट बनवायला टाइम लागतो. ओके, तर नोट्स कशासाठी, उद्या क्लास सुरू व्हायच्या आत तुम्हाला सगळे नोट्स भेटतील. मला ते नोट्स तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे की ते नोट्स तुम्हाला कसे वापरायचे आहे. ओके, त्यात पैसा सगळं काही मनी मंत्र वगैरे नोट्समध्ये नाही आहे, ते मी तुम्हाला क्लासमध्येच सांगेल. ओके, तर थोड्या वेळाने नंबर येईल, तर तुम्हाला त्याच्यावर तुमचं नाव, सर्टिफिकेट पाठवायचं आहे. ओके, चला, आज मजा आली. सगळं सांगतो, वजन कमी. ते सगळे ऍडव्हान्स मध्ये खूप प्रकारचे झिबू सिम्बॉल असतात, सगळे कसे शिकू मी. चला, आज मजा आली का. मी सांगितलं होतं ना पेंडुलम डाउजिंगला मजा येते. तर आज काय करायचं, मुलं झोपले, हजबंडचे मार्क किती आहेत, 10वीचे मार्क किती आहेत, तुमचे किती, 12वीचे किती, सगळं करून बघा. ओके, खूप छान आहे. बघा जरा,
गर्लफ्रेंड होती का हस्बंडला वगैरे जरा चेक करा. काहीतरी म्हणजे टाइमपास सांगताय, सिरियसली नका करू. ओके, पण तुम्ही करू शकता. खूप छान आहे पेंडुलम डाउजिंग, आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडेल. फक्त तुम्हाला माहिती नव्हतं तुमचं सबकॉन्शियस माइंड एवढं पॉवरफुल आहे. हे उत्तर तुमचे सबकॉन्शियस माइंडच देतं. ओके, जसं परमेश्वराला उत्तर माहिती आहे, तुम्हाला सगळे उत्तर माहिती आहे. कुठलं मॅजिक वगैरे नाही आहे. हा, चला, ज्यांचा क्लास मिस झाला त्यांनी रेकॉर्डिंग बघून घ्या. सेकंड, आज सकाळी जे शक्तिपातला आले होते, सॉरी आज माझं इंटरनेट खराब होतं. उद्या सकाळी 6 वाजता अगेन शेवटचा दिवस आहे, ते अटेंडमेंट शक्तिपात करून घ्या. ओके, उद्या सकाळी सॅटरडे आहे. तर छान, एकदा तुम्ही केलं का लाईफ टाईम तुम्हाला कोणाकडे पैसे द्यायची गरज नाही. आता हे फ्रीमध्ये भेटलं ठीक आहे, कदाचित लेवल 1चे लोक 3-3 हजार देखील चार्ज करतात. ओके, तर भेटला आहे तर चान्स, उद्याचा दिवस आहे, करून घ्या. ज्यांचं मिस झालं, मग पुढच्या लेवलला आल्यावर मी 500 रुपये घेईल त्या अटेंडमेंटच्या, फक्त 10 मिनिटाचे. ओके, हे मी तुम्हाला बस अवेअरनेस बेसवर शिकवत होतो, तर करायचं आहे. हां, मी थोड्या वेळाने आता तुम्हाला नंबर येईल नोट सर्टिफिकेटसाठी, तेवढं तुमचं नाव पाठवा. ओके, चला, पुढच्या लेवलचं अजून काय आहे उद्या सांगेल. सध्या एक एक करून फोकस करा. 5 दिवस कंप्लीट करा. मी तुम्हाला 5 दिवसाची इन्व्हेस्टमेंट करायला सांगितली, 4 दिवसाची नाही. पहिल्या दिवशी आठवतं ना, मी बोललो होतो तुमची फक्त 5 दिवसांची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. हा, चला ठीक आहे. मग उद्या भेटूया आपण संध्याकाळी 8 वाजता रोजच्या टायमाला. चला, चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण 8 वाजता भेटूया. थँक्यू, 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 थँक्यू.